नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आणि आज आम्ही करणार आहोत नागपूर सिटी टूर. त्याप्रमाणे हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून आम्ही आमच्या पहिल्या ठिकाणासाठी निघालो आणि आमचे पहिले ठिकाण होते झिरो माईल स्टोन. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळले की तिथल्या जागेचं नूतनीकरण चालू होते. आता व्हिडिओत दिसलेला हाच तो झिरो माईल स्टोन. नागपूर हे देशाच्या अगदी मध्यभागी आहे आणि झिरो माईल मार्कर भारताचे भौगोलिक केंद्र दर्शवितो. झिरो माइलस्टोन हे 1907 मध्ये नागपूर येथे ब्रिटिशांनी बांधलेले एक स्मारक आहे. याला मध्यबिंदू समजून या बिंदूचा वापर सर्व अंतर मोजण्यासाठी केला होता. तसे तिथे वाराणसी, जबलपूर, कन्याकुमारी, हैदराबाद पर्यंतचे किलोमीटर मार्क केलेला दगड आहे. काम चालू असलेल्या ठिकाणी 4 घोडे, एक वाळू दगडात बनवलेला मोठा स्तंभ होता. लांबूनच ते पाहून आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणासाठी निघालो आणि आमचे पुढचे ठिकाण होते नागपूरमधील एक रेल्वे संग्रहालय, ज्याला नॅरो गेज रेल म्युझियम म्हणून ओळखले जाते. गाडी पार्किंगमध्ये लावून तिकीट कुठे काढायची याची इन्क्वायरी करून आम्ही तिकीट काउंटरपाशी पोहोचलो. म्युझियमसाठी लहानांसाठी 10 रुपये व मोठ्यांसाठी 25 रुपये असे तिकीट होते. हे म्युझियम ऑक्टोबर ते मार्च पर्यंत 10:30 ते 7:30 पर्यंत चालू असते, तर एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत 11:30 ते 8:30 पर्यंत चालू असते. सोमवारी बंद असून नॅशनल हॉलिडेना पण हे म्युझियम बंद असते. म्युझियमच्या गेटमधून आत येताच उजव्या बाजूला एक टॉय ट्रेन होती, जिला एक इंजिन व 2 डबे होते. एका डब्यात 10 जण बसतील अशी व्यवस्था होती. बाजूलाच एक भव्य गार्डन होतं. गार्डनच्या पुढे गेले की फिरत्या रेस्टॉरंटला आपण पाहू शकत होतो, ज्याला 2 ट्रेनच्या डब्यांना रेस्टॉरंटमध्ये कन्वर्ट केले होते आणि ते कंटिन्यू चालू असल्यावर गोल गोल फिरते. आम्ही भेट दिली तेव्हा ते रेस्टॉरंट बंद होते, त्यामुळे आम्हाला ते आतून पाहता आले नाही. परंतु तिथे असलेल्या वर्कर लोकांनी ते संध्याकाळी 4 ते 7:30 चालू असते असे आम्हाला सांगितले. तिथून पुढे जाता नजरेस पडले ते 1907 मधले वाफेवरील इंजिन. ते दिसायला एवढे छान व भव्य असे दिसत होते की जणू काय ते नवीनच आहे. वापरात नसले तरी त्या इंजिनला जतन करून प्रदर्शनासाठी ठेवल्यामुळे त्या काळी इंजिन कसे होते, कसे काम करत असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. ह्या इंजिनची सर्व माहिती इंजिनच्या बाहेर लावलेल्या माहिती फलकावर आपल्याला दिसते. वाफेवरचे इंजिन पाहून पुढे आल्यावर 1904 मध्ये नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले नर्मदा ब्रिजचा नमुना व माहिती फलक आपल्याला इथे पाहायला मिळतो. ते पाहून पुढे निघाल्यावर छोटे रेल संग्रहालय नागपूर असा आपल्याला बोर्ड दिसतो. तिथून आत गेल्यावर जणू काही आपल्याला रेल्वेबद्दल सांगणारा माहिती भंडारच दिसू लागतो. आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन, रेल्वे, त्यांचे डबे, त्याचा नमुना व छायाचित्र लावलेले दिसतात. त्याचबरोबर इंजिनला लागणारे सिग्नल, हॉर्न, पटरी, वेगवेगळ्या टाईपचे डबे, मालगाड्या, विद्युत वस्तू, ट्रेनला लावले जाणारे नावांचे फलकचा एक नमुना, दूरसंचारसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू व कशा वापरल्या जायचे याची माहिती फलक व नमुने तिथे ठेवण्यात आलेले होते. इथे सर्व काही पाहून झाल्यानंतर इथून बाहेर पडल्यावर आम्हाला वेगवेगळ्या डब्यांचे, मालगाड्यांचे डबे जसे असतात त्याचे नमुने बाहेर ठेवलेले दिसले. जसे आपण आधी वाफेवरचे इंजिन बघितले तशाच प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे डबे त्यांनी तिथे पाहण्यासाठी ठेवले होते. खरोखरच रेल्वेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल किंवा अनुभवायची असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. तुम्ही पण नागपूरला येणार असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान सुट्टीचा उपक्रम असू शकतो. आमच्या पण दोन्ही मुलांनी खूप आनंदाने माहिती जाणून घेत होते. उत्साहाने बऱ्याचशा गोष्टी विचारतही होते आणि त्याचबरोबर खूप मज्जा देखील करत होते. शेवटी सर्व गोष्टी पाहून झाल्यावर
त्यांना तिथे असलेल्या टॉय ट्रेन मध्ये एकदा फिरायचे होते. परंतु तिकीट काउंटरवर आम्ही जाऊन इन्क्वायरी केली तर 6 ते 7 जण असल्याशिवाय ते टॉय ट्रेन चालू करत नाही असे आम्हाला सांगितले. म्हणून थोडा वेळ तिथल्या गार्डन मध्ये टाइमपास करत आम्ही वाट बघितली की कोणी येते का काय. थोड्या वेळाने एक आजोबा 2 नातवांबरोबर तिथे त्यांना ते म्युझियम दाखवण्यासाठी घेऊन आले होते. त्यांना विचारले की तुम्ही टॉय ट्रेन मध्ये बसणार आहे का? तर ते हो बोलले. त्यानंतर प्रति व्यक्ती 50 रुपये चार्जेस देऊन आम्ही टॉय ट्रेन एक राऊंड गोलाकार मध्ये म्युझियम मध्ये मारला आणि फायनली रेल्वे संग्रहालयाला बाय बाय करून आम्ही तिथून निरोप घेतला. संग्रहालयामध्ये वॉशरूमची व्यवस्था होती. खाण्यापिण्यासाठी रेस्टॉरंट सोडले तर कुठलाही दुसरा पर्याय नव्हता. परंतु ते सकाळच्या टायमिंगला बंद असते. आता आमचे पुढचे ठिकाण होते सिटी सेंटर पासून 15 किलोमीटरवर असलेले कोर्डी या ठिकाणी श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर. गाडी पार्किंग मध्ये पार्क करून आम्ही मंदिराच्या दिशेने चालतच निघालो. चालत आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. प्रवेशद्वारापाशी उजव्या बाजूलाच असलेल्या चप्पल स्टँडवर चप्पल ठेवून व तुम्हाला देवीसाठी काही शृंगार व फुले वगैरे घ्यायची असेल तर तिथून घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेने गेलो. हे देवीचे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक मंदिर आहे असे मानण्यात येते. जिथे देवी सतीचा उजवा खांदा पडला असावा असे सांगण्यात येते. हे मंदिर 18व्या शतकातले असल्यामुळे 250 ते 300 वर्ष जुना इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. अजून एक महानता इथली अशी आहे की देवी ही दिवसभरात 3 रूपात आपल्याला दिसते. सकाळी बालिके रूपेत तर दुपारी तरुण रूपेत व रात्री वृद्ध रूपेमध्ये दिसते असे आपल्याला सांगण्यात येते. मंदिराचे छानसे असे दर्शन घेऊन मंदिराच्या मागच्या भागात असलेल्या भवनामध्ये पौराणिक कथा सांगणारे प्रदर्शन होते. तिथे रामायणापासून स्वातंत्र्यापर्यंतचे सर्व कथा व छायाचित्र व माहिती सांगणारे फलक तिथे प्रदर्शनासाठी ठेवलेले होते. ते भवन एवढे आकर्षक व त्यापुढे असलेले हनुमान मूर्ती एवढी आकर्षक दिसत होती की आम्ही तिथे जाणे योग्य समजले. आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा प्रदर्शनासाठी एवढे छान कलरफुल मस्त असे डेकोरेशन केलेले होते. तुमची इच्छा नसेल तरी तुम्ही तिथे थांबून त्या कथा व माहिती जाणून घेण्याची उत्सुकता तुमची वाढेल असे मी नक्की सांगू शकते. पहिल्या मजल्यावर रामायण महाभारत सांगणाऱ्या कथा आपल्याला तिथे दिसतात तर दुसऱ्या मजल्यावर आपल्याला स्वातंत्र्य संबंधित असलेले गोष्टी पाहायला मिळतात. खरं तर इथे गेल्यामुळे सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये भरच पडणार आहे. जे आपल्याला बरीचशी नावं माहिती नाही स्वातंत्र्यवीरांची ती सुद्धा तिथे जाऊन आपल्याला माहिती पडतात व त्यांची कथा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व पाहता पाहता दुपारच्या जेवणाची वेळ होऊन गेली होती. त्यामुळे मंदिराच्याच बाजूला असलेल्या कॅन्टीन मध्ये आम्ही नाश्ता करून थेट पोचलो आमच्या पुढील ठिकाणी जे होते रामटेक मंदिर. हे मंदिर नागपूर पासून 50 किलोमीटरवर असून एका डोंगराच्या शिखरावर स्थित आहे. गुगल मॅपच्या साहाय्याने आम्ही मंदिराच्या बाहेरपर्यंत पोहोचलो. गाडी रोडच्याच कडेला लावून मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो. मंदिराच्या इथे जाण्यासाठी प्रथम काही शिड्या आम्हाला लागल्या. या मंदिरात जाताना आपल्याला किल्ल्यात चालल्याचा अनुभव येतो. खरं तर यादव शासनातील 12 ते 14व्या इसवी सनादरम्यान हे मंदिर बांधण्यात आलेले होते. सध्याचे मंदिर 18व्या शतकात म्हणजे नागपूरचे रघुजी भोसले यांनी बांधले होते. देवगडचे युद्ध जिंकल्यानंतर रघुजी भोसले यांनी इथे मंदिर बांधण्याची प्रतिज्ञा केली होती अशी कथा आहे. या ठिकाणी रामायणच्या वेळीस राम जेव्हा वनवासात होते तेव्हा राम लक्ष्मण सीता इथे वनवासाच्या काही काळ इथे घालवला होता. त्यामुळे त्या डोंगराला रामटेक असे नाव देण्यात आलेले आहे. अशी ही कथा प्रचलित आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला चप्पल स्टँड होते. तिथे प्रति चप्पल 2 रुपये असे चार्जेस होते. मंदिरात जाण्याच्या आधी घ्यायची दक्षता म्हणजे मंदिराच्या आत महिलांसाठी व पुरुषांसाठी शॉर्ट ड्रेस अलाउड नाही. नाहीतर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. ह्याची काळजी तुम्ही घ्या. मंदिरात छानशा अशा दर्शनानंतर मंदिराच्या मागच्या आवारात असलेल्या व्ह्यू पॉइंट वरून आम्ही सिटी व्ह्यूचा आनंद घेतला. त्याचबरोबर होणाऱ्या सूर्यास्तामुळे हे दृश्य अजूनच आकर्षक वाटत होते. मंदिर आवारामध्ये राम मंदिराबरोबर लक्ष्मीनारायण मंदिर, गणपती, हनुमान अशी वेगवेगळी मंदिरं सुद्धा होती. त्याचबरोबर बाहेर आल्यावर तटबंदीमधून दिसणाऱ्या व्ह्यूचा आनंद घेऊन आम्ही पायथ्यापाशी असलेल्या विष्णू अवतार वराहाचे दर्शन करून रामटेक मंदिराचा निरोप घेतला आणि आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. तर असा होता आजचा आमचा नागपूर सिटी टूर. दिवसभर थकल्यामुळे आम्ही राहिलेल्याच हॉटेलमध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही रात्रीचे जेवण घेतले आणि तो दिवस संपवला. हॉटेलमध्ये 2 रेस्टॉरंट होते. एक बुफे रेस्टॉरंट आणि एक आलाकाटा रेस्टॉरंट. आम्ही आलाकाटा रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आनंद घेऊन आमचा तो दिवस संपवला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.